नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आपल्या लाडक्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे डॉक्टर स्पीक्स इन आरोग्य संपदा। मी डॉक्टर निखिल हरेंद्र शासने आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो। मित्रांनो, कार्यक्रमाचा श्री गणेश करूया आपण श्री समर्थ रामदास स्वामींनी रचलेल्या श्री दासबोधातील एका श्लोकाने। श्लोक असा आहे, नामस्मरे निरंतर, नामस्मरे निरंतर, ते जाणावे पुण्य शरीर, ते जाणावे पुण्य शरीर, महादोषांचे गिरीवर, महादोषांचे गिरीवर, राम नामे, राम नामे नासती, राम नामे नासती। बोला जय जय रघुवीर समर्थ श्रीराम। बरोबर मित्रांनो, हरी नामाची महात्म्य, हरीचं नामस्मरणाचे महात्म्य आपल्याला या श्लोकातून कळतं। आणि असं म्हणतात की श्वासागणिक प्रत्येक श्वासाला आपण नाम घेतलं पाहिजे, हरीचं नाम घेतलं पाहिजे। आणि मित्रांनो, जी नामाची तुलना आपण श्वासाशी देखील केलेली आहे, श्वासाविषयी पण चर्चा आपण केलेली आहे। तर जाणकार जे मित्र आहेत त्यांनी आजचा विषय ओळखलाच असेल की आजचा आपला विषय जो आहे तो श्वसनाशी निगडीत आहे। तर बघूया आजचा आपला विषय काय। आजचा आपला विषय आहे जागतिक क्षयरोग दिनानिमित्त विशेष कार्यक्रम, जो की आपण 24 मार्चला साजरा करतो। जागतिक क्षयरोग दिन निमित्त आजचा विशेष कार्यक्रम आहे। आणि या विषयावर मार्गदर्शन करायला आपल्याला शिवडी मुंबईतील क्षयरोग रुग्णालयातील माजी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर राजेंद्र ननावरे आपल्यासोबत आहेत। नमस्कार सर, आपलं स्वागत आहे कार्यक्रमात। नमस्कार मित्रांनो, सरांचा तुमच्याशी परिचय करून देतो। डॉक्टर राजेंद्र ननावरे, आपण ज्येष्ठ श्वसन विकार तज्ञ आहात, म्हणजेच छातीचे डॉक्टर आहात, चेस्ट फिजिशियन आहात। आपण गेली 35 वर्षे शिवडी मुंबई येथील जे क्षयरोग रुग्णालय आहे तिथे वेगवेगळ्या पदावर आपली सेवा दिलेली आहे आणि वैद्यकीय अधीक्षक म्हणून देखील आपण आपली सेवा दिलेली आहे। आपण संपादकीय व्यवस्थापक म्हणून इंडियन जर्नल ऑफ ट्युबरक्युलोसिस या 70 वर्षांहून अधिक असं जे जुनं मासिक आहे त्याचा पदभार देखील आपण सांभाळलेला आहे। आपण कॉलेज ऑफ फिजिशियन अँड सर्जन्स परळ मुंबई येथे शिक्षक, परीक्षक, मार्गदर्शक देखील आहात आणि पोस्ट ग्रॅज्युएट फेलोशिप व डिप्लोमा इन चेस्ट अँड टीबी डिसीजेस या पदवीच्या विद्यार्थ्यांसाठी आपण मार्गदर्शन करता। आणि आपण राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक शोध निबंध, 20 पेक्षा अधिक शोध निबंध आपण प्रकाशित केलेले आहेत। आणि आपण आघाडीच्या वर्तमानपत्रकात स्तंभ लेखन देखील करता। आणि पुरस्कारांविषयी सांगायचं झालं तर 2023 सालच्या डॉक्टर दिवस जो आपण साजरा करतो त्या दिवशी आपल्याला सर्वोत्कृष्ट शिक्षण तज्ञ हा पुरस्कार IMA महाराष्ट्राने प्रदान केला। आणि 2022 साली जो शिक्षक दिन असतो त्या दिवशी आपल्याला मानद प्राध्यापक म्हणजेच स्पेशालिटी मेडिसिन प्रोफेसर ही पदवी देऊन देखील आपला IMA हेडक्वार्टरने सन्मान केलेला आहे, गौरव केलेला आहे। आणि नुकतीच जर सांगायची गोष्ट झाली तर नुकताच आपला केंद्र शासनाने भारत भूषण, बरोबर मित्रांनो, भारत भूषण या पुरस्काराने आपला सन्मान केलेला आहे। आणि आपली विशेष रुची जी आहे ती COPD म्हणा, ILD म्हणा किंवा ट्युबरक्युलोसिसच्या उपचारामध्ये, व्यसनमुक्तीमध्ये सेवा देण्याची आपली विशेष रुची आहे। आणि आपण गरीब वस्त्यांमध्ये द्विवार्षिक वर्षाला 2 वेळा मोफत वैद्यकीय आरोग्य शिबिर आपण आयोजन करता आणि सांस्कृतिक उत्सवांना देखील आपला हातभार लावत असता। असे ज्येष्ठ आणि तज्ञ असे आपले मार्गदर्शक आपल्याला डॉक्टर आज लाभलेले आहेत। तर शुभस्य शीघ्रम कार्यक्रमाचा श्री गणेश करूया। ननावरे सर, पहिला प्रश्न तुमच्यासाठी असा आहे की जागतिक क्षयरोग दिवस, वर्ल्ड TBD आपण का साजरा करतो आणि 2024 या वर्षाचं घोषवाक्य, थीम काय आहे त्याविषयी आम्हाला सांगा। जागतिक क्षयरोग दिन
हा दरवर्षी 24 मार्च रोजी आपण साजरा करतो. 1882 साली सर रॉबर्ट कॉक्स नावाच्या शास्त्रज्ञाने टीबीचे जंतूचा शोध लावला होता आणि टीबीच्या जंतूचा शोध लागल्यापासून आपण त्याच्यावर ट्रीटमेंट देऊ शकलो, त्याचं निदान करू शकलो, त्याची ट्रीटमेंट देऊ शकलो. ह्याच्या अगोदर आपल्याकडे काही हे नव्हतं की आपल्याला माहीतच नव्हतं कशाने होत होता. त्यामुळं हा दिवस 1982 साली WHO आणि युनियननी जागतिक क्षयरोग करावा असे आग्रह केला आणि आता हा दरवर्षी आपण जागतिक क्षयरोग दिन म्हणून साजरा करतो. दरवर्षी एक आपण थीम ठरवतो. थीम अशी असते की ज्याच्यामुळे क्षयरोगाचा उच्चाटन होईल की क्षयरोगाची जी परिस्थिती आहे ती कमी होण्यासाठी. ह्या वर्षाची जी थीम आहे म्हणजे ती अशी आहे की हां, आम्ही क्षयरोग थांबवू शकतो. 2024 मार्चची जी क्षयरोग आपला थीम आहे ती हां, वी कॅन स्टॉप ट्युबरक्युलोसिस. फारच छान. डॉक्टर ननावरे, आम्हाला हे सांगा की क्षयरोग पसरतो कसा, त्याचा प्रसार कसा होतो ते पण आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. नक्कीच, छान प्रश्न आहे. पहिलाच प्रश्न आहे, मी साध्या सोप्या भाषेत सांगायचा प्रयत्न करेन. क्षयरोग हा फुफ्फुसाला होणारा आजार आहे आणि क्षयरोगापासून फुफ्फुसाला झाल्यानंतर फुफ्फुसाच्या व्यतिरिक्त म्हणजे पल्मनरी आणि एक्स्ट्रा पल्मनरी फुफ्फुसाला होणारा आजार आहे. हा झाल्यानंतर जेव्हा तो ॲक्टिव्ह स्टेजमध्ये असतो म्हणजे त्याच्या थुंकीमध्ये जंतू असतात, त्याला ताप येतो, त्याला खोकला येतो, त्याचं वजन कमी होते, त्याची भूक मंद होते, त्याला जनरलाइज विकनेस म्हणजे त्याला पुष्कळ विकनेस येतो. अशा कंडिशनमध्ये तो जेव्हा खोकतो, शिंकतो, त्याच्या खोकण्या शिंकण्यातून सूक्ष्म म्हणजे मायक्रो ऑर्गॅनिझम ते ज्या आपल्या डोळ्याला दिसू शकत नाहीत अशा सूक्ष्म अवतारात त्याला ड्रॉपलेट न्यूक्लिया म्हणतात, ते हवेत बाहेर पसरतात आणि ते पसरल्यानंतर जो मनुष्य निरोगी आहे की जो ज्याला इन्फेक्शन झालं नाही अशाला तो बाधित करतो. त्याची बाधा झाल्यानंतर त्याला इन्फेक्शन झाल्यानंतर काही लोकांना ते लॅटंट टीबी होतो आणि काही लोकांना तो ॲक्टिव्ह डिझीज होतो. पण पसरायचा एकच माध्यम आहे की हवा, आणि हवा जर कोणती असेल की हवा जर एखाद्या कोणत्या खोलीत असेल तर ते पसरण्याला वेळ लागतो. वेळ म्हणजे काय की 9 तास 10 तास जरी असलं तरी ते जंतू राहतात. पण ते हवा खेळती असली तर मग तो तसा पसरत नाही. किंवा ऊन असेल तर उन्हामध्ये क्षयी जंतू जे आहेत ते मरतात. त्यामुळं कोणत्या जागी पसरण्याची जास्त चान्सेस असतात आणि जास्त करून घरामध्ये, ज्याला इंडोर म्हणतो आपण, किंवा ऑफिसमध्ये जिथे आपण काम करतो इथं पसरण्याचे जास्त चान्सेस असतात. डॉक्टर साहेब, आम्हाला क्षयरोगाची लक्षणं पण सांगा. आणि तुम्ही 2 शब्द वापरले जातात की लॅटंट ट्युबरक्युलोसिस आणि ॲक्टिव्ह ट्युबरक्युलोसिस. हा काय प्रकार आहे ते देखील सांगा. जेव्हा कोणालाही क्षयरोगाची बाधा होते म्हणजे इन्फेक्शन होतं, बाधा झाल्यानंतर त्याला लगेच तो आजार होत नाही. त्याची प्रतिकारशक्ती शाबूत असली किंवा त्याला जे लागणारा वेळ आहे आजाराला, ज्याला आम्ही पॅथोजेनेसिस म्हणतो, हा जो वेळ आहे तो 1 ते 1.5 महिन्याचा असतो. आणि त्या 1.5 महिन्यात जर त्याची प्रतिकारशक्ती वाढली तर त्या जंतूंना ते थांबवतात आणि ते एका जागी सूक्ष्म अवस्थेत म्हणजे डॉर्मंट बॅसिलाई म्हणून शरीरामध्ये असतात. अशा वेळेला कित्येक लोकांना तो होतो पण तो दिसत नाही. म्हणजे तो शरीरामध्ये असतो पण त्याचा काही परिणाम होत नाही, त्याचे त्रास होत नाही, काय होत नाही. अशा कंडिशनला आम्ही लॅटंट टीबी म्हणतो. हा जर लॅटंट टीबी ज्यावेळेला तुमची प्रतिकारशक्ती कमी होते तो लॅटंट टीबीचा ॲक्टिव्ह टीबी बनतो आणि मग त्याच्यामध्ये लक्षणं दिसतात. आता लक्षणं जनरल लक्षणं आहेत आणि ऑर्गन स्पेसिफिक. खरं बघितलं तर टीबी हा फुफ्फुसाला होणारा आजार आहे. फुफ्फुसाच्या व्यतिरिक्त 15% होतो पण फुफ्फुसाला 85% होतो. मग जनरल जे सिम्पटम आहेत, संध्याकाळी ताप येणं, भूक मंदावणं, थकवा येणं, लहान मुलं असेल तर ते खेळायला न जाणे, तर किरकिर करायला लागतं, जेवण खात नाही व्यवस्थित, ही जी लक्षणं आहेत ही ॲक्टिव्ह डिझीजची आहेत.
अशी लक्षणं जेव्हा दिसतील त्यावेळेला मग एक समजायचं की हा त्याला आजार झाला आहे. दुसरी गोष्ट की हा फुफ्फुसाच्या व्यतिरिक्त जेव्हा होतो, उदाहरणार्थ मेंदूला होऊ शकतो, आतड्यांना होऊ शकतो, हाडांना होऊ शकतो, मग त्या भागाचा तो त्रास होतो. समजा जर हाडांना झाला तर त्या हाडामध्ये दुखणं किंवा त्याच्यामध्ये पस होणं किंवा त्याच्यात ॲप्सेस होणं अशा कंडिशन होतात. त्यामुळं TB हा आजार फुफ्फुसाला आणि फुफ्फुसा व्यतिरिक्त होणारा आजार आहे. फारच छान. ज्येष्ठ श्वसनरोग तज्ज्ञ डॉक्टर ननावरे आपल्यासोबत आहेत आणि त्यांनी छान समजावलं लॅटेंट ट्युबरक्युलोसिस म्हणजे जेव्हा आपली प्रतिकारशक्ती चांगली असते तेव्हा जो क्षयरोग आहे TB तो लपून बसतो आणि ॲक्टिव्ह झाल्यावर म्हणजे जी आता सरांनी सांगितली ती लक्षणं आपल्याला दिसतात. सर, वयाचा आणि क्षयरोगाचा काही संबंध आहे का, त्याविषयी देखील आम्हाला सांगा. नक्कीच वयाचा आणि क्षयरोगाचा अतिशय महत्त्वाचा संबंध आहे. कारण असं बघितलं गेलं आहे की 15 ते 50 पर्यंत, 15 वयापासून ते 50 वरेपर्यंत तो पोस्ट पल्मनरी ट्युबरक्युलोसिस होतो. लहान मुलांना जो होणारा TB आहे तो अतिशय घातक असतो. त्याला आम्ही रक्तातून डेसिमेंटेड टाईप किंवा TB मेनिंजायटिस म्हणतो. पण लहान मुलांना आपण BCG वॅक्सिन ह्याच्यासाठीच देतो की त्याला हा असा घातक आजार होऊ नये. BCG वॅक्सिन आपल्या देशामध्ये BCG वॅक्सिन जन्मताच देतात, म्हणजे जन्मल्यानंतर 1 आठवड्यातच देतात. कारण त्याची प्रतिकारशक्ती TBच्या विरुद्ध तयार व्हावी आणि त्याला जर TB झाला तर तो डिसेमिनेटेड म्हणजे रक्तामधला TB किंवा मेंदूच्या आवरणाला होणारा TB न हो. आणि तसं बघितलं तर लॅटंट वयाचा जर गट बघितला तर असं बघितलं गेलं आहे की मुलांना 1% प्रौढ जे ॲडल्ट आहेत त्यांना 5.8% आणि स्त्रियांना 3.8%. हा सर्व स्त्रिया जर पकडल्या किंवा सर्व पुरुष पकडले तर आहे. पण असं प्रत्येक वया गटात बघितलं, ज्याला आम्ही किशोरवयीन म्हणतो, म्हणजे 11 to 20 ह्या वयामध्ये स्त्रियांना जास्त दिसतो. तो नंतर 25 नंतर कमी होतो आणि मग पुरुषांमध्ये जास्त दिसतो. खरं बघितलं तर पुरुषांना हा होणारा आजार आहे, पण ह्या जो वयात होतो स्त्रियांना जो होणारा आजार आहे अतिशय घातक असतो आणि त्यामुळे पुष्कळ काही इफेक्ट होतात. पहिला म्हणजे तिचं शारीरिक कमजोरी येते. दुसरं म्हणजे मानसिक त्रास होऊ शकतो, कारण शिकणं किंवा लग्न होणं हा वेळ असतो. अशा वेळेत जर आजार झाला तर स्त्रीमध्ये डिप्रेशन येण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळं स्त्रियांमध्ये ह्याच्याबद्दल पुष्कळ स्टडी झाला आहे आणि ह्याच्या स्टडीमध्ये असं फाइंड आउट झालं आहे की स्त्रियांमध्ये ह्या वयामध्ये लवकर होतो आजार. बरं. तर आणि ढोबळमानाने काय म्हणणार आपण, स्त्रियांमध्ये जास्त असतो का पुरुषांमध्ये? ढोबळमानाने म्हटलं तर 5.8% पुरुषांमध्ये आहे. बरं. आणि स्त्रियांमध्ये 3.8% आहे. म्हणजे कम्पॅरेटिव्हली पुरुषांमध्ये डबल असण्याची शक्यता आहे. पुरुषांमध्ये होण्याचा आजाराची वेळ आहे की 30-35 नंतर, ज्यावेळेला त्याचे वय म्हणजे एक ॲडल्ट होऊन मॅच्युरिटी आलेली असते आणि त्यांना कोमॉर्बिडिटी होण्याची शक्यता असते, जे डायबिटीज आहे, ब्लड प्रेशर आहे किंवा व्यसनं वाढतात, अशा वेळेला होतो. पण स्त्रियांचं तसं नसतं. स्त्रियांचं कदाचित खाण्याच्या हायगाईमुळे किंवा आणखीन काही कारणामुळे स्त्रियांना सुरुवातीला होतो, नंतरच्या काळामध्ये स्त्रियांचा आजार होण्याचं प्रमाण फार कमी आहे. फारच छान. सर, आत्ताच तुम्ही डायबिटीस विषयी बोललात, तर जुनाट जे आजार आहेत, डायबिटीज म्हणा किंवा उच्च रक्तदाब म्हणा किंवा दमा म्हणा, तर अशा पेशंटमध्ये, अशा रुग्णांमध्ये जर समजा क्षयरोग झाला तर ती लक्षणं म्हणजे त्याचा परिणाम कसा असतो, ते कसं काय बदल होतात ते देखील आम्हाला सांगा. छान प्रश्न आहे हा. कारण का माहिती आहे की बहुतेक वेळेला असं बघितलं गेलं आहे की डायबिटीज झाल्यानंतर क्षयरोग होतो. क्षयरोग हा असा आजार आहे की संधी साधून किंवा अपॉर्च्युनिस्टिक आजार आहे.
आणि अशा वेळेला काय होतं की डायबिटीज एक वेळ झाल्यानंतर तो आयुष्यभर राहतो, आपल्याला कंट्रोल करायचा असतो आणि कधी आपलं कंट्रोल व्यवस्थित नसेल अशा वेळेला आपली प्रतिकारशक्ती कमी होते आणि अशा प्रतिकारशक्ती कमी झाल्यावर शरीरामध्ये सुप्तावस्थेत बसलेले जे लॅटंट टीबी आहे ते ॲक्टिव्ह बनते. ॲक्टिव्ह बनते, पण नॉर्मल जे पॉप्युलेशन आहे म्हणजे सर्वसाधारण लोकांमध्ये जसा टीबी होतो तसाच होतो, पण त्याची लक्षणंही तीच असतात. पण बरे होण्याचं प्रमाण किंवा आजार होण्याचं प्रमाण जास्त आहे डायबिटीजच्या पेशंटमध्ये कंपॅरेटिव्ह जनरल पॉप्युलेशन 10% जास्त आहे, किंवा 2 ते 3 वेळा डायबिटीज असणाऱ्या पेशंटमध्ये 2 ते 3 पट जास्त वेळा टीबी दिसतो. आणि त्याचं बरं व्हायचं जे प्रमाण आहे जनरल पॉप्युलेशनमध्ये जेवढ्या लवकर बरा होतो तेवढ्या लवकर डायबिटीजमध्ये होत नाही, कारण डायबिटीज हा आपली प्रतिकारशक्ती कमी केलेली असते आणि त्या प्रतिकारशक्ती कमी असल्यामुळं शरीरात असलेले जंतू प्रतिकारशक्तीने मारता येत नाहीत, म्हणून कधीकधी डायबिटीजमध्ये पेशंटला जास्त वेळ औषधं लागतात, किंवा त्याचा साधा टीबी असतो ज्याला आम्ही सेन्सिटिव्ह म्हणतो, तो टीबी ड्रग रेसिस्टंट होतो, म्हणजे तो प्रतिरोधी होतो. संवेदनशील टीबी असणारा तो प्रतिरोधी होतो. डायबिटीजमध्ये ह्याचं प्रमाण जास्त दिसतं. सर, या वळणावर आपल्याला एक फोन आलाय नाशिकहून. निरंजन यांचा फोन आहे. नमस्कार निरंजन, आपलं स्वागत आहे कार्यक्रमात. आपला प्रश्न विचारा. निरंजन, आपला प्रश्न विचारा, सलग विचारा प्रश्न. हा, आवाज कमी येतो. आवाज हा, तुमचा आवाज स्पष्ट आहे. तुम्ही प्रश्न विचारा, सलग प्रश्न विचारा. मला हे झालेले टीबी, तो छातीमध्ये कफ झाला. बरं, त्याची चिप तयार झालेली आहे. काही निघाला आणि काही चिप तयार झाली. ती चिप कशी काय डिझॉल्व्ह करायची? नाही ऑपरेशन करावं लागेल. नाही, चिप्स तयार झाले म्हणजे काय? तुम्हाला छातीमध्ये टीबी झाला होता त्यावेळेला तुम्ही औषधं संपूर्ण घेतली होती? नाही, चिप्स तयार झाले म्हणजे काय? तुम्हाला छातीमध्ये टीबी झाला होता. टीव्हीचा आवाज कमी करा. त्यावेळेला तुम्ही औषधं संपूर्ण घेतली होती? हा, इथे गांगुडे म्हणून डॉक्टर आहे ना, गांगुडे म्हणून एक क्षयरोगतज्ञ आहे नाशिकला. तुम्ही त्यांच्याकडून घेतले होते मी. औषधं संपूर्ण घेतली होती? औषधाचा कोर्स जो होता तो पूर्ण केलेला की अर्धवट सोडलेला होता का? औषधं संपूर्ण घेतली? हा, चालू आहे अजून पण. बरं. हा, पूर्ण केला. औषधाचा कोर्स कंप्लीट केला. मग चिप्स म्हणजे तुमचं असं म्हणायचं आहे की फुफ्फुसामध्ये काही फायब्रोसिस किंवा असं काही झालेलं आहे? निरंजन, आपला टीव्हीचा आवाज बंद करा जेणेकरून आम्हाला स्पष्ट ऐकायला येईल. निरंजन, आपला टीव्हीचा आवाज प्लीज बंद करा म्हणजे आम्हाला स्पष्ट ऐकायला येईल. हॅलो. हा, काय सांगाल सर? म्हणजे जेवढी माहिती मिळाली. कारण त्यांनी जे सांगितलं की औषधं सुरू केली आणि औषधं संपलीत, म्हणजे जर डॉक्टरनी सांगून जर संपले असतील तर नक्कीच तो बरा झालेला. कसं असतं की टीबी हा आजार फुफ्फुसाला होतो आणि फुफ्फुसामध्ये त्याच्या कॅव्हिटी होतात, त्याचा फायब्रोसिस होतं. आता ह्या फायब्रोसिस झाल्या का कॅव्हिटी झाल्या हे काही समजलं नाही. त्यांचं चिप्स म्हणजे मला काही समजलं. पण जर फायब्रोसिस झाला असेल तर त्या भागामध्ये सुपर इन्फेक्शन होऊन, त्याला आम्ही पोस्ट टीबी सिक्वेली म्हणतो, सुपर इन्फेक्शन होऊन सर्दी खोकला होऊ शकतो. खोकला थोडासा जास्त होऊ शकतो. पण टीबीचे जंतू जर थुकीमध्ये नसतील तर म्हणजे टीबी बरा झाला. आणि बरा झालेल्या टीबीला आपण टीबीची औषधं देत नाही. मग आम्ही सिम्प्टोमॅटिक ट्रीटमेंट देतो. समजा त्यांना खोकला येत असेल तर साध्या खोकल्यापेक्षा थोडीशी चांगली औषधं देऊन तो खोकला, किंवा त्यांना कफ होत असेल, चिप्स म्हणजे कफ पण असेल तर खोकल्यामधून कफ येत असेल तर कफ पातळ होण्यासाठी आम्ही औषध देतो आणि तो खोकला बरा होण्यासाठी आम्ही औषध देतो. ती काय 10-15 दिवस औषध देऊन बरं होतं. पण त्याचा टीबीनी झालेला हा दुष्परिणाम आहे किंवा पोस्ट टीबी सिक्वेल आहे. तर ह्याच्यासाठी काय माहिती आहे की कधीही आजार झाला तर लवकर ट्रीटमेंट सुरू करण्यासाठी आपण डॉक्टरकडे लवकर गेलं पाहिजे आणि ट्रीटमेंट सुरू केली पाहिजे. आणि ट्रीटमेंट आपण रेग्युलर घेतली पाहिजे. जर आपण रेग्युलर ट्रीटमेंट घेतली
थोडाच आजार असेल तर अशा काही गोष्टी राहत नाहीत, म्हणजे त्याचं रेमिनंट काय राहत नाही, म्हणजे फायब्रोसिस किंवा कॅव्हिटी होत नाही. ते जास्त ॲडव्हान्स स्टेजमध्ये होते. तर ॲडव्हान्स स्टेज जाण्याच्या अगोदर जर आपण ट्रीटमेंट घेतली तर आपल्याला पूर्वीसारखं आयुष्य जगता येतं. फारच छान. मित्रांनो, श्वसनाविषयी आपली चर्चा सुरू आहे, क्षयरोगाविषयी चर्चा सुरू आहे. तुमचे पण प्रश्न आमच्यापर्यंत पोचत आहेत. असेच तुमचे प्रश्न मनातले आम्हाला विचारा तुम्ही, म्हणजे ज्येष्ठांकडून आपल्याला मार्गदर्शन मिळेल. मित्रांनो, इथे श्री समर्थ रामदास स्वामींचा एक श्लोक आठवतो. श्लोक असा आहे, हरिनामे प्रल्हाद तरला, हरिनामे प्रल्हाद तरला, नाना आघातापासून सुटला, नारायण नामे पावन झाला, नारायण नामे पावन झाला, अजामेळ अजामेळ. ही वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. पाहत राहा आपला लाडका कार्यक्रम ज्याचं नाव आहे डॉक्टर स्पीक्स इन आरोग्य संपदा, फक्त आणि फक्त सह्याद्री वाहिनीवर, प्रत्येक घरासाठी, घरातल्या प्रत्येकासाठी. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आपल्या लाडक्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे डॉक्टर स्पीक्स इन आरोग्य संपदा. आजचा आपला चर्चेचा विषय आहे जागतिक क्षयरोग दिवस, जो की आपण 24 मार्च रोजी साजरा करतो. त्यानिमित्त आजचा विशेष कार्यक्रम आहे आणि या विषयावर मार्गदर्शन करायला आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ श्वसन रोग विकार तज्ज्ञ डॉक्टर राजेंद्र ननावरे सर, जे की माजी वैद्यकीय अधीक्षक पण आहेत, क्षयरोग रुग्णालय शिवडी मुंबई येथे. सर, या वळणावर आपल्याला एक फोन आलेला आहे. फोनवरचा प्रश्न आपण आधी घेऊया. ठाण्याहून आपल्याला फोन आहे. बेबाबाई यांचा फोन आहे, शिंदे यांचा फोन आहे. नमस्कार, आपलं स्वागत आहे कार्यक्रमात. आपला प्रश्न विचारा. हा, नमस्कार, आवाज येतोय? आपला प्रश्न विचारा. सलग शिंदे बोलायचंय. हा डॉक्टर साहेब, मला 2-3 बोला, आवाज येतोय? बोला. सलग बोला. 2-3 वर्षापासून मला खोकला येतो. बरं. आणि मी 2 वेळा सिटी स्कॅन केलं मी, आणि टीबी टेस्ट केली मी, बरं, संधिवाची टेस्ट केली. डॉक्टर साहेब, माझा खोकला काही थांबत नाही. खूप खोकला येतो मला. वय किती आहे साधारण? तुमचं ऐकून मला हे वाटते. आता काय विचारायचं सर? तुम्हाला ऐका ना. माझं वय 69 आहे. 69. बरं. धन्यवाद आपल्या प्रश्नासाठी. सर अजून काय विचारायचं? हॅलो, तुम सुका खोकला आहे की कफ येतो? खोकला कसा आहे? कफ येतात का बडके? मला नसं पातळ कफ येतो. पातळ कफ येतो. बर. असं घट्टनी लाल सारखं पातळ. अच्छा, खाल्लं पिल्लं का खोकला. बरं. आणि श्वास लागतो का? ऐका ना, साहेब, मला संधिवाचा इलाज चालू आहे. बर. दम लागतो का? दम लागतो? बरं. मी एवढंच 5 पाऊल बी चालू शकत नाही. बरं. चालेल. धन्यवाद आपल्या प्रश्नासाठी. मला चालायला होत नाही घरामध्ये सुद्धा. बरं. आपण बघूया सर काय सांगतायत ते. काय माहितीये, खोकल्याची पुष्कळ कारणं आहेत. खोकला होण्याची फुफ्फुसाच्या कुठल्याही आजाराने खोकला होऊ शकतो. उदाहरणार्थ अस्थमा आहे, COPD आहे, ब्रॉन्कायटिस आहे, बहुतेक आजार आहेत त्यांनी होतो. पण ह्याच्यामध्ये आणि इंटरस्टिशियल लंग डिजीज हा एक आजार आहे. आता त्यांनी सांगितले की त्यांना सांधेवात आहे, बरोबर? बरोबर. सांधेवात हे एक कारण असू शकतो ज्यांनी इंटरस्टिशियल लंग डिजीज होतो. इंटरस्टिशियल लंग डिजीज हा जो आजार आहे तो फुफ्फुसाच्या जे वायुकोश आहेत, जिथं आपलं ऑक्सिजन म्हणजे हवेमधून ऑक्सिजन घेतलं जातं आणि रक्तामधून कार्बन डायऑक्साईड बाहेर येतं. ह्या जेव्हा थिक होतात, ह्या नॉर्मली इलास्टिक असतात. म्हणजे आपण समजा ज्या आपल्या डोळ्याने दिसत नाहीत पण त्या छोट्या छोट्या पिशव्या आहेत, त्याला आम्ही ॲल्व्हेलाई म्हणतो किंवा त्याला वायुकोश म्हणतात मराठीतून. अशा पिशव्यांमध्ये हवा जाण्यासाठी, म्हणजे हवेतून ऑक्सिजन जाण्यासाठी आणि रक्तातलं कार्बन डायऑक्साईड बाहेर येण्यासाठी प्रक्रिया चालू असते. ही जो पडदा आहे मधला, तो जेव्हा थिक होतो त्याला आम्ही इंटरस्टिशियल लंग डिजीज बोलतो. हा संपूर्ण जे फुफ्फुस आहे ते 3 भागामध्ये डिवाइड होतं. एक एअरवेज म्हणजे एअरवेज, ब्लड वेसल आणि पॅरेन्कायमा. हे पॅरेन्कायमा जो आहे
तो थिक व्हायला लागतो. आणि अशा थिक झालेल्या पायरेन्कायमामध्ये खोकला येणं पुष्कळ कॉमन असतं. आणि रिमॅटिक हार्ट डिझीज किंवा आणखीन असे काही जे आजार आहेत ज्याने आपली प्रतिकारशक्ती कमी होते, अशा आजारांमुळे इंटरस्टिशियल लंग डिझीज होतो. तर त्यांनी एक करावं की जवळच्या एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये जाऊन दाखवावं आणि पल्मोनॉलॉजिस्ट किंवा चेस्ट फिजिशियनला दाखवलं तर त्या काय टेस्ट करतील, त्या टेस्टमुळे समजेल. आता त्यांनी TBच्या टेस्ट केल्यात, त्या सांगतायत की TB नाही आहे. आणि TB एवढ्या वर्ष नाही थांबत. TB कसं आहे की TB बरा होतो आणि त्याच्या राहिलेले सिक्विले आहेत त्यांनी त्रास होत असतो. पण ह्याच्यामध्ये असं दिसतंय की त्यांना सांधेवात आहे. सांधेवात असण्यामुळे त्यांची प्रतिकारशक्ती कमी होत असेल आणि त्याच्यामुळे त्यांना ILD नावाचा म्हणजे इंटरस्टिशियल लंग डिझीज असण्याची शक्यता आहे. मी असं नाही म्हणत की असेल, असण्याची शक्यता आहे. त्यांनी तो तपास करून घ्यावा. चांगल्या जागी गेलं तर कदाचित मेडिकल कॉलेज वगैरे आहेत तिथं जर दाखवलं तर मला वाटतं की त्यांचा आजाराचं निदान होईल आणि मग ट्रीटमेंट व्यवस्थित होईल. फारच छान डॉक्टर साहेब. यावरणार आपल्याला अजून एक फोन आले. श्री क्षेत्र जे पंढरपूर आहे तिथून फोन आहे. सौदागर यांचा फोन आहे. सौदागर, आपला प्रश्न विचारा. स्वागत आहे कार्यक्रमात. टीव्हीचा आवाज फक्त बंद करा जेणेकरून आपला वेळ वाचेल आणि स्पष्ट चांगलं मार्गदर्शन मिळेल. हां, आपला प्रश्न विचारा. एक मिनिट सर. हां सर, मला काय म्हणायचं, हां सलग विचारा प्रश्न. मला टीबीचा आजार झाला 1 वर्षापूर्वी. बर. पण मी कोर्स सगळा पूर्ण केलेला आहे. बर. मला टीबीचा आता चालूला आजार काही नाही, पण मला थोडा दम भरते. मी कलर पेंटिंगचं काम बी करतोय, ते बी विचारावं म्हणलं. ओके. बर. बघा, टीबीचा आजार झाल्यानंतर फुफ्फुस थोडासा वीक होतो. धन्यवाद आपल्या प्रश्नासाठी. हां सर. टीबीचा आजार झाल्यानंतर फुफ्फुस वीक होतो. फुफ्फुसाला काही इजा होतात. आम्ही त्याला कधी कधी कॅव्हिटी म्हणतो किंवा फायब्रोसिस म्हणतो. अशा कंडिशनमध्ये तुम्हाला कदाचित त्या कलरच्या वासामुळेही ॲलर्जी झाली असेल, त्यानेही दम लागत असेल, किंवा तुमचा TB ज्यावेळेला डिटेक्ट झाला त्यावेळेला त्याला बरा तर झालाच आहे, पण त्याचे जे रेमिनंट राहतात म्हणजे सिक्वेले जे राहतात ज्यामुळे फायब्रोसिस किंवा कॅव्हिटी असते, तर त्याच्यामुळे पण होऊ शकतो दम लागणं किंवा तुम्हाला अशक्तपणा असू शकेल. पण दम लागणं हा जो प्रकार आहे TB झाल्यानंतर जर थोडा असेल तर संपूर्ण बरा होतो, पण जेवढा भाग खराब झालेला आहे तो तसाच राहतो आणि तो फायब्रोस होतो. म्हणजे त्याची जी इलास्टिसिटी असते ती कमी होते, लवचिकता कमी होते आणि अशामध्ये मग ऑक्सिजन आपल्याला तेवढं शरीराला जात नाही म्हणून दम लागतो. फारच छान. आणि डॉक्टर साहेब पुढे जाऊया. मित्रांनो, असेच तुम्ही फोन करून चांगले छान प्रश्न विचारतायत जेणेकरून सरांकडून जास्तीत जास्त ज्ञान आपल्याला घेता येईल, माहिती घेता येईल आपल्याकडून. सर, क्षयरोग जर कोणाला कुटुंबामध्ये झाला तर त्याच्या परिवारासाठी किंवा मित्रांसाठी काही धोक्याची गोष्ट आहे का, किंवा त्यांनी काय काळजी घेतली पाहिजे ते देखील आम्हाला सांगा. नक्कीच. हा नक्कीच फार चांगला प्रश्न आहे. कारण काय होतं की पहिलं क्षयरोग झाल्यावर सगळे घरचे हादरतात, सगळे घाबरून जातात. आणि दुसरी गोष्ट की मग क्षयरुग्णाशी थोडासा गैरव्यवहारही करायला लागतात काही लोक. हे घरामध्ये पण बघितलंय आणि जिथे काम करतात तिथेही बघितलंय. क्षयरोग हा हवेतून पसरणारा आजार आहे. ज्यावेळेला कुणी एखादा रुग्ण त्याच्या थुंकीमध्ये जंतू असतात त्यावेळेला तो खोकतो, शिंकतो, इवन बोलतो, त्यावेळेला ते थुंकीमधले जंतू बाहेर पडतात आणि ते हवेत तरंगत राहतात आणि मग त्याचा बाधा किंवा त्याचं इन्फेक्शन समोरच्या माणसाला होतं. आता असं बघितलं गेलेलं आहे की घरातल्या लोकांना होण्याचा त्याचा त्रास अतिशय जास्त आहे. म्हणून ज्या घरात राहतात, जिथे आपण राहतो ते कोंडत वातावरणात राहिलं नाही पाहिजे. पहिली तर गोष्ट की जो रुग्ण आहे त्यांनी मास्क वापरला पाहिजे. बरं. मास्क वापरल्याने त्याच्या थुंकीमधून किंवा त्याच्या बोलण्यामधून जे जंतू बाहेर पडणार नाहीत. दुसरं की घरची हवा खेळती पाहिजे, म्हणजे खिडक्या दारं सगळी उघडी पाहिजेत
ज्यांनी तो जंतू हवेने बाहेर जातील. घरामध्ये ऊन येतील अशा जागा उघड्या ठेवल्या पाहिजेत की ज्याने ते क्षयाचे जंतू आहेत ते मरतील. आणखीन दुसरी गोष्ट म्हणजे खाणं जेवण वगैरे हे संगती खाऊ शकतात, त्याला काही हे नसतं. पण त्या जो रुग्ण आहे त्यांनी लहान मुलं आणि वयस्कर माणसं ह्यांना होण्याची जास्त शक्यता असते आणि ह्यांना आजार झाला म्हणजे तो धोका असतो. तर त्यांच्यापासून थोडंसं वेगळं राहणं गरजेचं आहे. किंवा जरी भेटले तरी त्या मोकळ्या हवेत भेटले म्हणजे काही होणार नाही. औषधं सुरू केल्यावर असं बघितलंय की औषधे सुरू केल्यावर संवेदनशील म्हणजे ज्याला सेन्सिटिव्ह TB म्हणतो 1 ते 1.5 महिन्यात त्यांचा थुकी अदूषित होते म्हणजे निगेटिव्ह होते. आणि जे प्रतिरोधी आहेत त्यांना 2 ते 3 महिने लागतात अदूषित व्हायला. तो पिरियड अतिशय महत्त्वाचा असतो आणि त्यावेळेला त्यांनी काळजी घेतली पाहिजे. मास्क वापरलं पेशंटनी, पेशंट हा सोर्स आहे. मास्क जर वापरला N95 सारखा जर मास्क वापरला तर नक्कीच त्याचा परिणाम चांगला होतो आणि घरच्या लोकांना आजार होण्याशी आपण वाचवू शकतो. फारच छान. मित्रांनो, आपण मास्कचा पण वापर करायला पाहिजे, घराची हवा खेळती पाहिजे. या वळणावर आपल्याला अजून एक फोन आलेला आहे. सांगलीहून फोन आहे. गणपत यांचा फोन आहे. बघूया त्यांचा प्रश्न काय. नमस्कार गणपत, आपलं स्वागत आहे कार्यक्रमात. आपला प्रश्न विचारा. हॅलो. हा, आपला प्रश्न विचारा, सलग विचारा. हॅलो. हा बोला. बोला ना. सलग प्रश्न विचारा, सलग प्रश्न विचारा, थांबू नका. डॉक्टरनं होकार मला दिला पाहिजे की. बोला, प्रश्न विचारा, सलग विचारा. कसं आहे, त्या TBच्या गोळ्या 5 महिन्याला खातोय, अजून 1 महिना खायच्या आहेत. बरं. मग कोर्स चालू आहे माझा. खोकला सांज सकाळ आणि खोकला आणि कफ सांज सकाळ पडतोय. बरं. किती महिने झालं औषधं खात आहे? किती महिने झालं औषधं खात आहे? तुम्हाला मिळालं का? पोचतोय, आवाज पोचतोय. किती महिने झालं औषधं चालू आहेत? 1 महिना झाला म्हटलेत ना? 1 महिना म्हटलं वाटतं. बरं, धन्यवाद आपल्या प्रश्नासाठी. बघूया सर काय मार्गदर्शन करतायत या प्रश्नावर. जेवढी आपल्याला माहिती मिळाली आहे त्यावरून काय सांगणार सर? त्यांनी औषधं सुरू केली ती चांगली गोष्ट आहे. आणि काय असतं की आपल्या जी म्हणजे फुफ्फुसाला झालेल्या आजाराला जी काय इजा झालेली असते त्यांनी खोकला थोड्या दिवस राहतो, पण तो हळूहळू बरा होईल. कारण औषधं सुरू केलेत तर नक्कीच बरा होईल. आणि दुसरी गोष्ट, त्या औषधाचा जो पिरियड आहे, जो कोर्स आहे तो कंप्लीट केला पाहिजे. आम्ही संवेदनशील सेन्सिटिव्ह TBसाठी 6 महिन्याचा कोर्स करतो आणि प्रतिरोधीसाठी डिपेंड्स अपॉन द कंडिशन 1 ते 2 वर्षाचा तो ट्रीटमेंट असतो, ते आम्ही कंप्लीट करतो. खोकला जर त्यांना येत असेल तर ज्या डॉक्टरांकडून ते औषधं घेत आहेत त्यांना सांगून खोकल्यासाठी काय औषधं मिळतील ती घ्यावीत. आणि दम लागतोय तर फुफ्फुसाचा किती भाग खराब झाला आहे त्याच्यावर दम लागण्याचं कारण असू शकतं. जर फुफ्फुसाचा कमी भाग खराब असेल तर मग दुसऱ्या चाचण्या करून बघितलं पाहिजे की फुफ्फुसा दम लागायचं कारण काय. पण ॲज सच की तुम्ही जर लवकर ट्रीटमेंट सुरू केली, अर्ली ट्रीटमेंट जर केली तर तुम्हाला तुमचा फुफ्फुस हा वाचवता येतो आणि तुम्हाला पुढे खोकला किंवा दम लागू शकत नाही. फारच छान. मित्रांनो, आपण ऐकतोय की क्षयरोगावर उपाय आहे आणि औषधं जर व्यवस्थित पूर्ण कालावधीत घेतला तर तो बरा होतो, अशी आपल्याला सर माहिती देत आहेत आणि आपल्याला घ्यायचं आहे. वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. पाहत राहा आपला लाडका कार्यक्रम ज्याचं नाव आहे डॉक्टर स्पीक्स इन आरोग्य संपदा, फक्त आणि फक्त सह्याद्री वाहिनीवर. प्रत्येक घरासाठी, घरातल्या प्रत्येकासाठी. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आपल्या लाडक्या कार्यक्रमात. आणि मित्रांनो, आज आपली चर्चा सुरू आहे जागतिक क्षयरोग दिवस, जो की 24 मार्चला असतो. त्यानिमित्त आजचा विशेष कार्यक्रम आहे आणि आपल्यासोबत माजी वैद्यकीय अधीक्षक क्षयरोग रुग्णालय शिवडी मुंबई डॉक्टर राजेंद्र ननावरे सर आहेत.
सर, पुढला प्रश्न, HIV किंवा रोगप्रतिकारक शक्ती जे आजार कमी करतात, तर अशा आजारांमध्ये क्षयरोग कशी संधी साधतो आणि त्या रुग्णांवर त्याचा काय परिणाम होतो ते आम्हाला सांगा. ज्याही कारणाने आपली प्रतिकारशक्ती कमी होते अशा जागी क्षयरोग तयार असतो. कारण क्षयरोग आपल्या शरीरामध्ये प्रतिकारशक्ती चांगली असल्यामुळे लॅटंट TB म्हणून अशा अवस्थेत असतो. तर ज्यावेळेला आपली प्रतिकारशक्ती कमी होते, HIV आपली प्रतिकारशक्ती कमी होते, किंवा आपल्याला समजा कॅन्सर झाला त्यावेळेला प्रतिकारशक्ती कमी होते, किडनीचा आजार आहे त्यावेळेला प्रतिकारशक्ती कमी होते. अशा कंडिशनमध्ये TB हा संधी साधू म्हणजे अपॉर्च्युनिटिक इन्फेक्शन म्हणून पुढे येतो. आणि अशा कंडिशनमध्ये कारण 2 आजार असल्यावर ट्रीटमेंट पार्ट फार कॉम्प्लिकेटेड किंवा अवघड होतो. पण ट्रीटमेंट आहे, ह्याच्यासाठी ट्रीटमेंट आहे. पण HIV असा आजार आहे की ज्याच्यामध्ये जर तुम्हाला इन्फेक्शन झालं असेल म्हणजे लॅटंट TB असेल तर तुमचा लवकर ॲक्टिव्ह TB होतो. जर ॲक्टिव्ह TB असेल आणि तो संवेदनशील असेल तर तो ड्रग रेसिस्टंट होतं. आणि असं पाहिलं गेलं आहे HIV मधले जे HIV बाधित लोक आहेत त्यांच्यामध्ये TB हा अतिशय घातक असतो आणि तो दोन्ही एकामेकाला पूरक आहेत. त्यांना सिंडॅमिक म्हणतात. म्हणजे HIV TBला पूरक असतो आणि TB HIVला पूरक असतो. त्यामुळे HIVचंही प्रमाण वाढतं कारण ART देऊन आपण त्याचे CD4 काउंट कमी करत असतो, तो वाढवत असतो, तो परत कमी होतो. आणि ह्या दोन्हींमुळे आहे ना रुग्णांची मॉर्टॅलिटी किंवा रुग्णांचं हे होणं, मरणं किंवा मॉर्बिडिटी होणं हे प्रमाण अतिशय जास्त सापडतं. असं पाहिलं गेलं की HIV रुग्णांना 18 टाइम्स मोर 18 वेळा जास्त TB होण्याची शक्यता असते. अशा कंडिशनमध्ये काय असतं की HIV रुग्णांनी त्यांना जी ART औषधे दिलेली आहेत ती रेग्युलर घेणं गरजेचं आहे. त्यांनी जर इन केस अशा इन्फेक्शस वातावरणात जर गेले तर मास्क वापरणं अतिशय गरजेचं आहे. आणि आता आपण कोविडमध्ये जे पाहिले ते स्टँडर्ड प्रिकॉशन, हात धुणे वगैरे ह्या ज्या किंवा डिस्टन्स ठेवणे ह्या पण गोष्टी जर केल्या तर नक्कीच त्याला TB होणार नाही. किंवा आणखीन ज्याची प्रतिकारशक्ती कमी आहे त्यांनी ह्या गोष्टी पाळल्या पाहिजेत. फारच छान. सरांकडून आपण आता शिकलेलो आहे की मास्कचा प्रयोग किती महत्त्वाचा आहे आणि आपली प्रतिकारशक्ती तर कसा क्षयरोग घुसखोरी करेल किंवा शिरकाव करतो त्याविषयी आपल्याला कळतं आहे. आणि हवा खेळती ठेवणं ती पण किती महत्त्वाचं आहे आणि जसं उन्हात जाणं ते पण महत्त्वाचं आहे. सोबत पुढल्या प्रश्नाकडे आपण हळूहळू वळूयाच. पण ओके, तर आपल्याला हे जे कळलेलं आहे की मास्कचा प्रयोग, कोविडनंतर हात धुणं, तर सामाजिक अंतर आपण जो ठेवायचं त्याविषयी पण सरांनी सांगितलं. शेक हँड थोडंसं आपल्याला टाळायचं आहे आणि हात सारखे सारखे धुवायचे आहेत. क्षयरोगांविषयी अजून सरांकडून जाणूया की क्षयरोग कुठल्या कामामुळे किंवा कामाचा आणि क्षयरोगाचा काही संबंध आहे का, किंवा राहण्याचं ठिकाण आणि क्षयरोग याचा काही संबंध आहे का, ते पण आपण डॉक्टर ननावरे, ज्येष्ठ श्वसन विकार तज्ज्ञ यांच्याकडून जाणून घेऊया. काय सांगता येईल सर? कामामध्ये तसं बघितलं तर जिथे आपण काम करतो तिथे इन्फेक्शस वातावरण जर असेल, समजा आता एखादा रुग्ण असेल आणि तो जर आपण एकत्र काम करत असेल तर त्याचा आजार दुसऱ्याला होण्याची शक्यता असते. ते प्रिव्हेंटिव्ह मेजर्स घेणं अतिशय गरजेचं आहे. पण त्याला संपूर्णपणे बाधित आहे म्हणून त्याला आयसोलेशन किंवा वाळीत टाकणं हा चुकीचा समज आहे. कारण तो आजार हा संपूर्ण बरा होणारा आजार आहे आणि TB रुग्ण हा आपल्यासारखाच आहे. आपल्यालाही कधी चुकून TBचा आजार होऊ शकतो. त्यामुळं जो स्टिग्मा आहे TB बद्दल
असं पाहिलं गेलं आहे की आपल्या देशामध्ये कित्येक लोकांच्या काम जिथे करतात, जॉब जिथे करतात, ते जॉब काढल्या जातं. काही स्त्रियांना त्यांच्या घरामधून हे केलं जातं, बढतं म्हणजे काढल्या जातं. अशा कंडिशन पुष्कळ आहेत. आणि अशा पाहिलं एका स्टडीमध्ये की वर्षाला 1 लाख स्त्रियांना आपलं घर सोडावं लागतं TB झाला म्हणून. तर एवढी वाईट परिस्थिती नसावी, कारण TB हा संपूर्ण TB हा बरा होणारा आजार आहे. त्याच्यासाठी प्रतिबंधक उपायसुद्धा आहेत. त्यामुळं TB हा जर तुम्ही व्यवस्थित ट्रीट केला, आणि सरकारने ह्याच्यासाठी पुष्कळ काही गोष्टी केल्यात. सरकारने मला वाटतं ह्या 10 वर्षात जेवढ्या गोष्टी झाल्यात तेवढ्या आम्ही कधीच पाहिल्या नाहीत. गेल्या 10 वर्षात बेडॅक्युलिन नावाचं नवीन ड्रग आलं आहे, जे इतकं महागडं ड्रग फ्री दिल्या जातं. त्यांना पोषण आहार दिला जातो. त्यांच्याकडे पेशंट हा मेन पॉईंट बघितला जातो. पेशंट हा महत्त्वाचा मनुष्य बघितला जातो. आणि संपूर्ण तपास आणि ट्रीटमेंट फ्री केले जाते, जी की पहिल्या म्हणजे सेन्सिटिव्हची संवेदनशील 5 ते 6 हजाराची आहे. पण त्याच्यानंतरची जी ट्रीटमेंट आहे ते अतिशय महागडी ट्रीटमेंट आहे. पण तीसुद्धा गव्हर्नमेंटच्या तुम्ही दवाखान्यात किंवा गव्हर्नमेंटच्या हॉस्पिटलमध्ये गेला तर त्या सगळ्या फ्री केल्यात. तुम्ही प्रायव्हेटमध्ये जरी गेला तर गव्हर्नमेंटने अशी ॲडजस्टमेंट करून ठेवली आहे की तुम्हाला प्रायव्हेटच्या डॉक्टरांना सुद्धा सांगून ती औषधं तुम्हाला फ्री मिळू शकतात. तुमचे उपचार आणि तुमचं निदान सगळं सरकारने फ्री केलेलं आहे. आणि सरकार ह्याच्याबद्दल नक्कीच विचार करत आहे. 2025 पर्यंत सरकारला TB हा संपवायचा आहे. त्यामुळं तुम्ही मॅक्सिमम ज्या कुणी लोकांना TB असेल त्यांना सरकारी रुग्णालयात जायला सांगा. प्रायव्हेट रुग्णालयात जरी गेले तरी सरकारने इतक्या सोयी करून ठेवल्या आहेत. प्रायव्हेट डॉक्टरांना जरी सांगितलं तुम्ही की बाबा आम्हाला सरकारी ह्याच्यातून आहे, आणि सरकारची औषधं अतिशय चांगल्या दर्जाची आहेत, चांगली औषधं आहेत. आणि संपूर्ण आजार बरा होईपर्यंत त्याला पोषण आहार किंवा त्याला न्यूट्रिशियस डाएट मिळावं म्हणून वेगळा भत्ता दिला जातो. हे सगळं भारत सरकारने अतिशय चांगल्या गोष्टी केलेल्या आहेत. आणि नक्कीच मला वाटतं ह्या सगळ्या गोष्टी जर आपण सर्वांनी, नुसतं सरकारच नाही, सरकार तर सगळ्या काय गोष्टी, पण आपण सगळ्या लोकांनी जर एकत्र येऊन TB विरुद्ध जर हे केलं तर नक्कीच एक दिवस नक्कीच आपल्याला किंवा आपल्या मुलाबाळांना चांगला दिवस दिसेल. सरकार आज जी परिस्थिती TBमुळे आहे ती नक्कीच बरी होईल. आणि जर सरकारचे हात जे काही त्यांनी सोयी केलेल्या आहेत त्या जर तुम्ही मजबूत केल्या तर मला वाटतं की आपल्या देशामध्ये TBचा नायनाट होईल. फारच छान. मित्रांनो, माजी वैद्यकीय अधीक्षक आणि ज्येष्ठ श्वसनरोग तज्ज्ञ डॉक्टर ननावरे आपल्याला एवढ्या अथॉरिटीने सांगते आहेत, अधिकारवाणीने सांगतायत की क्षयरोग पूर्णपणे बरा होऊ शकतो. सरकारच्या वेगवेगळ्या योजना पण आहेत. तर क्षयरोगीकडे किंवा रुग्णाकडे वेगळ्या दृष्टीने किंवा एक जो स्टिग्मा आहे किंवा वेगळं वलय निर्माण केलं आहे ते आपण बंद केलं पाहिजे. आणि रुग्णांना आपण ट्रीटमेंट जी आहे ती पूर्ण करण्यासाठी प्रोत्साहित केलं पाहिजे आणि शासकीय योजनांचा आपण लाभ घेतला पाहिजे. डॉक्टर साहेब, पुढला प्रश्न असा की व्यसन आणि क्षयरोग यांचा काही संबंध आहे का? नक्कीच. व्यसन करणारा जो मनुष्य असतो, पर्टिक्युलरली आपण व्यसन, आपल्या देशामध्ये 2 व्यसन जास्त दिसतात. एक दारूचं आणि एक सिगरेट बिडी किंवा तंबाखू खाण्याचं. ही जी व्यसनं आहेत ही आपल्या शरीराची पहिली तर गोष्ट प्रतिकारशक्ती कमी करतात. त्याच्यानंतर बिडी सिगरेटमुळे आपला फुफ्फुस वीक होतो. फुफ्फुस वीक झाल्यानंतर फुफ्फुसाची जी प्रतिकारशक्ती आहे ती कमी झाल्यानंतर TB सारखे आजार लवकर होतात. असं पाहिलं गेलं की
धूम्रपान करणाऱ्या लोकांमध्ये टीबीचं प्रमाण जास्त आहे, किंवा जे लोक दारू जास्त पितात ह्यांची प्रतिकारशक्ती अतिशय कमी असते, अशा लोकांमध्ये पण टीबीचं प्रमाण जास्त बघितलं गेलं आहे. ही लोक व्यसनाधीन असल्यामुळे औषधं वेळेवर घेत नाहीत किंवा औषधाचा कोर्स व्यवस्थित करत नाही. सरकारने ह्याच्याबद्दल पुष्कळ काय गोष्टी केलेल्या आहेत. त्यांच्यासाठी एक वेगळी सेल काढलेली आहे. त्याचं आणि म्हणजे त्या व्यसनाधीन माणसाचं व्यसन सुटावं ह्याच्याबद्दल पण पुष्कळ प्रयत्न केले जातात. तर हा जो आजार आहे हा तुमची प्रतिकारशक्ती कमी झाली, तुमच्यामध्ये म्हणजे तुमचं शरीर जे हे आहे ते निरोगी झालं की मग हा आजार होतो. तर तुम्ही शरीर जर व्यवस्थित ठेवलं, तुम्ही व्यसनाच्या अधीन नाही गेला, तर नक्कीच हे असले आजार तुम्हाला होणार नाहीत. फार छान. डॉक्टर साहेब, जर थोडक्यात आम्हाला क्षयरोगाचा तपास कसं करतात, कुठली चाचणी करतात, कुठे करतात, कोणी करावे, तर त्याविषयी देखील आम्हाला सांगा. पूर्वी आपल्या चाचणीमध्ये 3 प्रकार आहेत. एक आपल्या थुंकीचा तपास एक होतो आणि दुसरा होतो तो एक्सरे वगैरे होतो. तर थुंकीचे पूर्वी ज्या तपासण्या होत्या ज्याला आम्ही स्मिअर म्हणायचो, तो आता जुना झाला आहे. आता जीन एक्सपर्ट नावाचं एक नवीन तपासणी आलेली आहे. ती तपासणी तुमचं थुंकी घेतल्यानंतर एका दिवसात तुमचा थुंकी दूषित आहे का, म्हणजे स्पुटम पॉझिटिव्ह आहे का, व त्यामध्ये तुमच्या प्रतिरोधी आहे का हे समजतं. पूर्वी त्याला 1.5 ते 2 महिने लागायचे. अशा मशीन सरकारने संपूर्ण भारतात कमीत कमी 1500 ते 1800 मशीन बसवलेल्या आहेत आणि त्या सार्वजनिक ठिकाणी म्हणजे सार्वजनिक रुग्णालयात वगैरे ठेवलेल्या आहेत, जिथं आपल्याला त्या मुफ्त केल्या जातात. ह्या मशीनचं सेन्सिटिव्हिटी आणि स्पेसिफिसिटी फार चांगले असल्यामुळं तुम्हाला अर्ली डायग्नोसिस होतं आणि अर्ली डायग्नोसिस झाल्यामुळं तुमचा आजार बरं व्हायसाठी पुष्कळ मदत करते. दुसरी गोष्ट, जेव्हा आपल्याला थुंकीमध्ये दिसत नाही त्यावेळेला आम्ही एक्सरेनी बघतो. एक्सरेमध्ये जर दाग दिसत असेल आणि तो कन्फर्म होत नसेल तर आम्ही CT स्कॅन करून क्लिनिकली आम्ही त्याला डायग्नोज करतो. पण सर्वात महत्त्वाची जी चाचणी आहे ती थुंकीची आहे आणि त्याच्यामध्ये जीन एक्सपर्ट किंवा कल्चरला वेळ लागतो. कल्चर हे गोल्ड स्टँडर्ड आहे, पण जीन एक्सपर्टनी नक्कीच लहान मुलांमधलं जे निदान व्हायचं जे प्रमाण आहे ते दुप्पट झालं आहे. म्हणजे पूर्वी तेवढं होत नव्हतं, तेवढ्यापेक्षा जास्त प्रमाणात जीन एक्सपर्टनी दिसतं. पूर्वी आम्हाला जे सेन्सिटिव्ह लोकांचं जे निदान व्हायला वेळ लागत असेल, कारण स्मिअरमध्ये 5000 एका ml मध्ये, एका थुंकीच्या ml मध्ये 5000 जंतू असल्याशिवाय ते पॉझिटिव्ह येत नाही. आता तुम्ही 10 किंवा 100 जरी असलं तरी जीन एक्सपर्टमध्ये पॉझिटिव्ह येतो. एका दिवसात त्याचा रिपोर्ट मिळतो आणि त्याच्यामध्ये प्रतिरोधी आहे की नाही तो समजतो. त्यामुळं जीन एक्सपर्ट, LPA आणि कल्चरमध्ये सॉलिड कल्चर आणि लिक्विड कल्चर आता गोल्ड स्टँडर्ड समजलं जातं. पण ह्या टेस्ट नंतरच्या आहेत. पहिली टेस्ट म्हणजे जीन एक्सपर्ट आहे, जे अतिशय आता तिच्यामध्ये आपल्या ह्याचं भारतीय ह्याच्या पण एक आलेली आहे म्हणजे ट्रूनेट, ती त्याच दर्जाची आहे आणि लवकर आम्हाला आजाराचं रूप समजतं, तो प्रतिरोधी आहे की सेन्सिटिव्ह आहे. हे करून आपण आजार नक्की डायग्नोज करतो. औषधही नवीन पुष्कळ आलेले आहेत. बेडाक्विलिन, डेलनामाइड ही औषधं नवीन आहेत किंवा लिनोझोलिड नावाचं औषध आहे. हे औषधांनी नक्कीच TB हा आजार बरा होतो.
धन्यवाद डॉक्टर साहेब, तुम्ही आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळात वेळ काढून इथे आलात, आम्हाला छान माहिती दिली क्षयरोगाविषयी. निःशुल्क उपचार चाचण्या अवेलेबल आहेत सरकारी रुग्णालयामध्ये हे आपल्याला कळलं. तर दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीतर्फे, आमची आरोग्य संपदाच्या संघातर्फे आणि आमच्या प्रेक्षक मित्राकडून तुमचे खूप खूप आभार, धन्यवाद. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. मित्रांनो, वेळेला मर्यादा आहे, पण आमचं जे प्रेम आहे त्याला मर्यादा नाही आहे. पुढील भागात एका नवीन विषयासोबत आपण पुन्हा भेटूया आपल्या लाडक्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे डॉक्टर स्पीक्स इन आरोग्य संपदा, आणि फक्त सह्याद्री वाहिनीवर, प्रत्येक घरासाठी, घरातल्या प्रत्येकासाठी. धन्यवाद. माझे तुम्हाला सर्वांना नमस्कार.